भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे 16,000 पानपोईंचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन. धुळे शहरातील पाचकंदील मार्केट पुनर्विकासाबाबत व्यापाऱ्यांची पत्रकार परिषद. जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सोलो नृत्यात कविता निकमांना फर्स्ट प्राइज. आणि जिल्हा परिषदेच्या डाबली धांदरणे शाळा येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील बाजारपेठ भागात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा उपलब्ध असावी या उदात्त हेतूने भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे शहरात 16,000 पानपोईंचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे मनपाच्या महापौर मायादेवी परदेशी या होत्या. किसनबत्तीवाला खुंट परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, नगरसेवक चेतन गवळी, रोहित चांदोडे, जैन समाजातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच भाजपा जैन प्रकोष्ठचे अध्यक्ष महेंद्र जैन, पत्रकार तुषार बापना, आशिष कुचरिया, श्रीपाल मुनोत, श्रेणिक कुचरिया, अतुल बापना, अंकित भंडारी, दीपक चतुर्मुथा, विनोद रुनवाल, गणेश जैन, संजय चतुर्मुथा, मोहित छोरिया, सुनील रुनवाल, युवराज कोठारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे 11 पानपोई सुरू करण्याचं नियोजन होतं. मात्र या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम उद्घाटनाच्या दिवशीच 16 पानपोई सुरू करण्यात आल्या. येत्या आठवड्यात हा आकडा 21च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. लवकरच भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी या सेवावृत्तीने टिफिन बॉक्स हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पानपोई दात्यांप्रमाणेच टिफिन दाते देखील पुढे आले आहेत. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते टिफिन दाते आणि पानपोई दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात रिखपचंद जैन, संजय चतुर्मुथा, अजित चोरडिया, अनिल कांकरिया वनीवाले, चेतन अग्रवाल, मनोज लोढा, ॲडव्होकेट संजय शिंपी, किशोर भंडारी, भूषण लोढा, संदीप खिवसरा, विशाल बरसोत, निर्मल भटेवरा यांचा समावेश होता. काही पानपोईंचं दान हे गुप्त स्वरूपात करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाजपा जैन प्रकोष्ठचे अध्यक्ष महेंद्र जैन यांनी केलं. याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल आणि महापौर मायादेवी परदेशी यांनी भाजपा जैन प्रकोष्ठच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करून सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन श्यामसुंदर पाटील यांनी केलं. निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी अनेक तर्कवितर्क लागत होते, परंतु 6 तारखेला जेव्हा भैयासाहेबांनी महापौर पदाचे उमेदवार जाहीर केले तेव्हा प्रभाग क्रमांक 11साठी आनंदाची बातमी दिली आणि आमच्या काकू सौ मायादेवी परदेशी यांचे महापौर पदासाठी नाव निश्चित केले. त्याच दिवशी आम्ही संकल्प की महाराष्ट्र राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनापासून ते 31 मे 2026 पर्यंत म्हणजे जवळपास 111 दिवस मुख्य बाजारपेठेत यामध्ये गल्ली नंबर 5, खोई, आग्रा रोड, जेबी रोड, पारोळा रोड, ऊस गल्ली परिसर अशा एकूण 11 पानपोई सुरू करण्याचे आम्ही निश्चित केले होते. जर आम्हाला 11 दानदाते नाही मिळाले तर आम्ही सर्व पदाधिकारी स्वखर्चाने हा उपक्रम सुरू करणार होतो. परंतु म्हणतात ना, चांगल्या कामाला परमेश्वराची सदैव साथ असते. त्यानुसार आज व्यासपीठावरील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते 11 नव्हे तर 16 पानपोईंचे उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि पुढील 4-5 दिवसात हा आकडा 21 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी याच ठिकाणी आम्ही 24 तास 365 दिवसांसाठी एक पानपोई सुरू केली होती. ती आजही निरंतर 24 तास कार्यरत आहे. तसेच दुसरा उपक्रम हिंदू समाजातील निराधार वृद्ध दाम्पत्य यांच्यासाठी एक वेळेचे परिपूर्ण भोजन घरपोच पुरवण्याचा आम्ही संकल्प केला असून सुरुवातीच्या काळाला आम्हाला यासाठी डॉक्टर सतीशजी व अजित भाऊ चोरडिया यांच्या परिवाराचा सहयोग लाभणार आहे. सुरुवातीला आम्ही 50 वृद्धांसाठी हा उपक्रम सुरू करत असून भविष्यात सकल समाजातील एकही निराधार वृद्ध जेवणापासून वंचित होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. या उपक्रमांतर्गत ज्यांना टिफिन घरपोच देण्यात येतील ती नावं गुपित राहणार असून ती फक्त NGOच्या सभासदांना माहीत राहणार आहेत. हा प्रोजेक्ट आम्ही वंदे मातरम प्रतिष्ठान या NGOच्या माध्यमातून करणार असून आमचे संस्थापक अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जितूबापू शहा असणार आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राजकारण नसावे
परंतु राजकारणात समाजाचे विशिष्ट स्थान असावे या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या भाजप जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून येणाऱ्या काळात व्यासपीठावर असलेल्या प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. कायम कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जैन प्रकोष्ठ काम करत असतो. धर्माचं काम असेल, आता जेवायचं अतिशय चांगलं उपक्रम, टिफिन घरपोच देण्याचं जे उपक्रम यांनी हाती घेतलं आहे ते अतिशय चांगलं उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अजून भविष्यात चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून या शहरात घडतीलच. त्याचप्रमाणे 16 पानपोई आणि 21 पानपोईचं मानस ठेवून जैन प्रकोष्ठने जे काम चालू केलं आहे, कारण की या शहरात जशी पडली तसं उन्हाळाही पडला आणि ग्रामीणचे लोक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी शहरात येत असतात आणि या ठिकाणी येऊन जैन प्रकोष्ठ फार उपक्रम, सेवाभावी उपक्रम या ठिकाणी राबवत आहे. त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. मला कोर्टात जायचं आहे, कोर्टाची तारीख आहे आणि त्या जज मॅडम फार खतरनाक आहे. पुकारा झाल्यानंतर जर नाही राहिलो तर ते काहीही करून टाक. म्हणून मी आपली सर्वांची राहतो आणि पुढं जैन प्रकोष्ठला खूप शुभेच्छा. और प्रकोष्ठ के सभी पदाधिकारियों ने रखा है, मैं उनको पूरे मेरे मन से अभिनंदन करना चाहूँगी. और यहाँ पर पानपोई के प्रोग्राम में उपस्थित हमारे धर्म योद्धा अनूप जी अग्रवाल, उसी तरह हमारे बीजेपी के कर्तव्य दक्ष जिला अध्यक्ष गजू सेठ अम्पड़कर, उसी तरह यहाँ पर उपस्थित हमारे नवनिर्वाचित नगर सेवक रोहित बेटा चांदोड़े, उसी तरह चेतन गौड़ी और सम्मानित स्टेज यहाँ पर उपस्थित हमारे सभी भाइयों बहनों, हमारे उप महापौर जी भी यहाँ पर उपस्थित है. मेरे पूरे जैन के को मेरे पूरे मन से अभिनंदन चाहूँगी. जो कि कुर्सी पर बैठी हूँ, मैंने स्वप्न नहीं सोचा, लेकिन जैन मारवाड़ी सभीयों ने मुझे अपनी समझ के भरघोस मत से मुझे निवड दिए. मैं उनके आयुष्य भर ऋणी रही. और मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पाचकंदील मार्केट पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या संदर्भात दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पाचकंदील येथील भाजी मार्केटलगत ऊस गल्लीतील अग्रवाल भवनसमोर व्यापाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ब्रिटिश सत्ता काळात शहराच्या वाढत्या व्यापारी गरजा लक्षात घेऊन या चौकाच्या 4ही कोपऱ्यांवर 4 बाजारपेठांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे हा परिसर केवळ व्यापारी केंद्र नसून धुळे शहराच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. पत्रकार परिषदेत व्यापाऱ्यांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रवीण कुमार रामधार परदेशी यांनी सविस्तर भूमिका मांडताना स्पष्ट केलं की न्यायालयाने सदरच्या मार्केट पुनर्विकास धोरणाबाबत स्टेटस को अर्थात जैसे थे निर्णय दिला असताना महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा पाठविणं बेकायदेशीर आहे. तसेच स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय मार्केट पाडता येणार नाही. हे सर्व नियम धाब्यावर बसून प्रशासन मनमानी आणि एकतर्फी कारभारातून व्यापाऱ्यांवर अन्याय करीत आहे. व्यापारी विकासाच्या विरोधात नाहीत, मात्र न्याय्य पुनर्वसन, स्पष्ट लेखी धोरण, व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये, भाडे संरक्षणात पारदर्शकता आणि कायदेशीर संरक्षण मिळणं अत्यावश्यक आहे. पिढ्यानपिढ्या व्यवसाय करून शहराच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पुनर्विकास प्रक्रियेत विद्यमान व्यापाऱ्यांना प्राधान्य, पुनर्वसनाची ठोस हमी आणि ऐतिहासिक वारशाचं संवर्धन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुनर्विकास प्रक्रियेत विद्यमान व्यापाऱ्यांना प्राधान्य, पुनर्वसनाची ठोस हमी आणि ऐतिहासिक वारशाचं संवर्धन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने संवादातून सकारात्मक तोडगा काढावा, अन्यथा व्यापारी कायदेशीर मार्गाचा अवलंब करतील असा इशाराही देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला संबंधित मार्केटमधील सर्व व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शहराच्या ऐतिहासिक ओळखीशी निगडीत असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. काय मागणी? आजची प्रेस हे पाचही मार्केटच्या वतीने होती आणि विशेष म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्केट या मार्केट संदर्भात आम्ही व्यापारी प्रशासनाचा जो अनागोंदी कारभार होता, जे प्रोसिजर फॉलो केला नाही, न्यायपालिकेने जे आता निर्देश दिलेले होते की तुम्ही कायदेशीर पद्धतीने म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टच्या तरतुदीनुसार नोटीस काढावी आणि ते व्यापाऱ्यांच्या म्हणणं लेखी घ्यावे, या सर्व पद्धतीने तुम्ही कामकाज करावे, ते काही फॉलो झालं नाही. म्हणून आम्ही न्यायपालिकेत गेलो. औरंगाबाद खंडपीठ इथे आम्ही याचिका दाखल केली. ते याचिकात आयुक्त महानगरपालिका यांनी लेखी दिलेले आहे की जेव्हापर्यंत माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचा निर्णय येत नाही, फायनल निर्णय येत नाही, तेव्हापर्यंत आम्ही मार्केटला हात लावणार नाही. स्थिती जैसे थे तैसे राहील असं त्यांनी लेखी दिलेलं आहे. परंतु 2 फेब्रुवारी 2026 रोजी मला जी नोटीस मिळाली ते रोजी घेतलेली यांना जो ठराव आहे त्या ठरावाप्रमाणे यांनी निविदा काढलेली आहे आणि 13 तारखेला जी आम्हाला नोटीस प्राप्त झालेली आहे 12/2/2026ची जी नोटीस प्राप्त झालेली आहे त्या नोटिसीत यांनी आम्हाला जागा खाली करावी, न्यायपालिकेत आमची रीट प्रलंबित असताना जागा खाली करावी आणि दुसरी जी दिलेली जागा आहे तिथं स्थलांतरित व्हावे. म्हणून असा जो बेकायदेशीर कारभार चालू आहे आणि न्यायपालिकेचा अवमान होण्याची दाट शक्यता झालेली आहे. म्हणून ही पत्रकार परिषद आज आम्ही घेतलेली. असं अमिता दगडे पाटील तत्कालीन आयुक्त यांनी पेपरात छापून दिलं होतं आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. जेव्हा मीटिंगमध्ये आम्हाला सांगितण्यात आलं तर त्यांना बदली केली गेली, ते गेले. नवा नियम, नवा बिडू, नवीन त्यांनी भाडं आकारलं आम्हाला. आता अगोदरचे आयुक्त वेगळं करतात, नवीन आयुक्त वेगळं करतात. कोणाचं भाडं भरायचं आम्ही? कोणाचं भाडं भरायचं? आणि ते करारनामा करून द्यायला तयार आहेत. त्या हिशोबाने अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने स्वस्ती टाकी जवळच्या व्यापाऱ्यांनी पूर्ण भाडे भरून करारनामा आजपर्यंत त्यांना करून दिलेला नाहीये. मग आम्ही जर भाडं भरलं तर आम्हाला करारनामा करून देणार की नाही देणार याची गॅरंटी काय? आज आम्हाला या ठिकाणी जागा देणार का देणार नाही याची गॅरंटी काय? माझी जागा 300 स्क्वेअर फीट आहे, तर माझी 300 स्क्वेअर फीट जागा त्यांनी द्यायला पाहिजे. ते म्हणे आम्ही असं देऊ करू शकत नाही, जागा 10 बाय 10 घ्यावी लागेल. काही दुकानाची गाड्यांची साईज 5 बाय 5 आहे, त्यांना बी 10 बाय 10 देणार. हा काय आमच्यावर अन्याय का बरं करतायत मला हेच कळत नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा परिषदेच्या वतीनं अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धा धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर दिनांक 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. यात वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा स्पर्धा झाल्या. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यात गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी कला प्रकारांचा समावेश होता. यातील सोलो नृत्य स्पर्धेत नेहरू युवा केंद्राचे सेवानिवृत्त राज्य सचिव अतुल निकम यांच्या सहचारिणी तथा जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सौ कविता निकम यांनी अत्यंत बहारदार असं नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. एवढंच नाही तर कविता निकम यांच्या या नृत्याला स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळून त्या विजेत्या झाल्या. नृत्याबरोबरच त्यांनी गीतानुसारच हावभाव केलेले प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. जिल्हा परिषद शाळा डाबली धांदरणे येथे आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नरेश झालटे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य रामकृष्ण पाटील, संजय गिरासे, राजेंद्र पवार, धांदरणे गावाचे सरपंच जितेंद्र सिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात भरविण्यात आलेल्या आनंद बाजारमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. जवळपास 40 प्रकारचे स्टॉल्स यावेळी लावण्यात आले. आपली वस्तू सर्वाधिक विकली जावी यासाठी येणाऱ्या ग्राहकाला आकर्षित करण्यात येत होतं. यात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचं दर्शन या कार्यक्रमातून घडलं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नियोजन कौशल्य आणि उद्योजकतेचे धडे मिळाले. पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन दिलं. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली. यावेळी सर्वाधिक विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वाधिक कार्तिक संकलेच्या या विद्यार्थ्याने 310 रुपयांचे दहीवडे विकले. त्यानंतर चेतना गिरासे या विद्यार्थिनीने पाव कटलेट 280 रुपयांची विक्री केली. तर रुद्र गिरासे याने पाणीपुरी विकून 220 रुपयांची कमाई केली. शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक कैलास वाघ, शिक्षिका ममता सोनार, पालक व ग्रामस्थ यांचं विशेष सहकार्य लाभलं. या मेळाव्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक नेथेसिंग गिरासे, गोविंदसिंग गिरासे, धनराज पाटील, शांताराम भिल, गुलाब पाटील, हरीश संकलेचा, शेखर पाटील, प्रवीण गिरासे, अशोक सोनोने, रामसिंग गिरासे, जयपाल गिरासे, केशव सूर्यवंशी, योगेश गिरासे यांची उपस्थिती होती. बाल आनंद मेळावा हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत एक संस्मरणीय ठसा उमटवून गेला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.